जो, वो सरकार निकम्मी है। रोजी रोटी दे न सकी जो, वो सरकार निकम्मी है। ये सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है। सरकार निकम्मी है। वो सरकार बदलनी है। महात्मा फुलेंना भारतरत्न मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, महात्मा फुलेंना भारतरत्न मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. महात्मा फुलेंचं राष्ट्रीय स्मारक बनवलंच पाहिजे. थोडं शांत राहा. 199वी जयंती साजरी होत आहे. 200व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. काय सांगाल आजच्या चर्चेत? महात्मा फुले यांचा 199 वर्ष आज कंप्लीट होत आहे. म्हणजे आता 200व्या वर्षात पदार्पण होत आहे. परंतु ज्या महात्मा फुलेंनी शिक्षणाला प्रथम स्थान दिले, ज्या सावित्रीबाईंनी शिक्षणाची सर्वसामान्यपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, त्या शिक्षणाचं मात्र बट्ट्याबोळ करण्याचं काम काँग्रेसनी 65 वर्ष केलं आणि मागच्या 18-20 वर्षापासून बीजेपी करत आहे. त्यांनी खाजगीकरणाच्या नावाखाली शिक्षणाचा बट्ट्याबोळ आणि शिक्षणात जातीवाद पसरवण्याचं काम केलं, खाजगीकरण केलं. आणि म्हणून हे जर वर्ष आम्ही शिक्षणाचं वर्ष, महात्मा फुलेंचं जर शताब्दी वर्ष, 200वी शताब्दी म्हणून आपण जर साजरी करत असू, तर फुले आणि फुले दाम्पत्यांना जे काही हे म्हणता येईल की त्यांना जे अभिप्रेत होतं ते जर पूर्ण करायचं असेल तर त्यांचं राष्ट्रीय स्मारक पुण्यातलं, जिथं पहिली शाळा सुरू केली भिडे वाड्यात, ते राष्ट्रीय स्मारक अगदी संत गतीनं सुरू आहे, ते व्हावं. इथे जिथं आम्ही आता उभे आहोत हे ठिकाण भाजी मार्केट आहे. महात्मा फुले हे काही भाजी मार्केटवाले नव्हते. ठीक आहे, त्यांनी फुल्यांचा व्यवसाय म्हणजे फुलं विकण्याचा होता, पण त्यावेळेस म्हणजे जेव्हा देशातला जो श्रीमंत आहे त्याच्या तुलनेत त्याचं जास्त उत्पन्न होतं, इतका मोठा श्रीमंत होता. आणि विद्यापीठाच्या परिसरात महात्मा फुले विद्यापीठ परिसर असं नाव आहे. आपलं म्हणणं आहे बहुजन समाज पार्टीचा की विद्यापीठ परिसरात, कारण विद्यापीठ त्यांनी शिक्षणाची गंगा जनतेपर्यंत पोहोचवली, म्हणून विद्यापीठ परिसरात त्यांचे पुतळे उभारावेत, भाजी मार्केट पुढे नाही. आणि इथे जे काही आहेत त्यांची व्यवस्थित दुरुस्ती करावी. इथं तुम्ही पाहिल्या शिड्या काही बरोबर नाही, पुतळे जुनेच आहेत आणि इथं अजून पाहिजे त्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालं नाही. हे बहुजन महापुरुष आहेत, म्हणून काँग्रेस बीजेपी वाले बहुजन महापुरुषांना नेहमी दुर्लक्षित करण्याचं काम केलं. या निमित्तानं बहुजन समाज पार्टी महापुरुषांचा मान सन्मान करते, संविधानाचा मान सन्मान करते. आणि म्हणून आमच्या इथं नागपूर महानगरपालिकेत आमच्या हर्षलाताई संजय जयस्वाल, आमचे संजय जयस्वाल जी इथं सोबत आहेत, यांच्या मॅडम नगरसेविका आहेत, पक्षनेता आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वात आम्ही संपूर्ण नागपुरात महापुरुषांचा मान सन्मान वाढवण्यासाठी काय काय करता येईल ते सर्व करू असे या निमित्तानं वाटतं. महात्मा फुले अमर रहे, अमर रहे, अमर रहे। महापुरुषों के सम्मान में, बीएसपी मैदान में। धन्यवाद। संतों महापुरुषों के सम्मान में, बीएसपी मैदान में। संतों महापुरुषों के सम्मान में, बीएसपी मैदान